Hello, this is Adelina and you're watching in Goa News. Up Goa President Amit Palyekar accused BJP of using the police to harass him while sparing SP, DYSP Suraj Halankar and Deputy Speaker Joshua D'Souza, who were also named by Suleiman Siddiqui. Speaking before appearing at Old Goa Police Station, Palyekar called the investigation biased. Why I am being harassed and why I am being called, I really don't understand. कारण I am also a defense lawyer, criminal केसी आम्ही पळयल्या, पण फर्स्ट टाइम आम्ही पळयल्या की a witness is called again and again even after filing of a charge sheet in a matter. So that means तुमचे इन्व्हेस्टिगेशन झाले, तुम्ही क्लोज केले, चार्ज शीट फायल झाली, त्यांना आनी कितें इन्व्हेस्टिगेट करता. ज्या टायमार सिद्दीकी खंय स्टेटमेंट करतलो त्या टायमार म्हाका आपोवच्या पेक्षा ज्यांच्या विरुद्ध सिद्दीकी स्टेटमेंट करता एवरी टायम तांकां म्हाका दिसता पुलिसांनी आपोवपाक जाय, ते करना. सो इट इज ऑब्वियस बिकॉज आय एम फ्रॉम आम आदमी पार्टी, हांव ऑपोजिशनान आसा, आमी सरकाराचेर टिका करता म्हणून खंय तरी हॅरेसमेंट म्हणून आतां बाबा सिद्दीकीचो वापर केलो वता अशें म्हजें ठाम मत जालां. कारण एम्बेरसमेंट जाला भारतीय जनता पार्टीक आनी पुलिसांक. एवरी टायम सिद्दीकी हॅज मेड अ स्टेटमेंट, ही हॅज मेड एलिगेशन अगेन्स्ट भारतीय जनता पार्टीज लिडर्स एंड ही हॅज मेड एलिगेशन अगेन्स्ट द पुलीस. आनी इतलें आसतनाय सिद्दीकी आज तो जेलीन सुखान आसा असो दिसता आनी हे आमकां हांगा गरजे भायर त्रास करता. आय थिंक इट इज पॉलिटिकल विच हंट. नथिंग सिग्निफिकंट वॉज आस्क्ड अगेन, सेम थिंग रिपिटेशन. पण गाडवा पुढे वाचली गीता मागचा पाठ बरा होता अशें म्हणून एक म्हण आसा मराठी. ती परिस्थिती अशी जाल्या आज अशी ती कितें आनी सांगतलो परत परत तेच प्रश्न तीच उत्तरां. बट आय थिंक आय स्ट्रॉंगली बिलीव की सिद्दीकी हॅज टेकन अवे देर नीत तांची वयत खंय तरी उडून व्हेल्या अशें कशें दिसता म्हाका. पूण आतांचो जो फुडलो स्टेप फाटल्या फावट तुमी सांगलें की आपूण कोर्टान वयतलो न्ही, कशें आसा न्ही, हांवें आजूय सांगता हांव आयच्या इन्व्हेस्टिगेशना बेसिसाचेर आय हॅव डिसायड टू डिसायड वेदर टू गो टू कोर्ट ऑर नॉट. इफ आय एम गोइंग टू बी कॉल्ड अगेन फॉर हॅरेसमेंट आय वील मेक अ चॉयस. हांवें लिगल एडवायस डिपेंडींग ऑन माय द काउन्सिल हू इज रिप्रेझेंटींग मी ताजो एडवायस घेतल्या उपरांत आय विल डिसायड वेदर आय वील गो टू हायकोर्ट टू फायल to direct investigation to be independent, to be carried out by independent agency. आयच्या इन्व्हेस्टिगेशना अंडर म्हाका तें दिसूना. इट लुक्ड लायक अ प्युअरली पॉलिटिकल हॅरेसमेंट. Instructions to the police to harass me by calling me again and again. Nothing beyond that. I don't see any there. पूण जर परत तुमकां आफय जावचें आसा मागीर तुमचे पळय, एज अ जबाबदार नागरीक म्हजी जबाबदारी आसा येवपाची. प्रश्न हो आसा की मॅटर कसली. मॅटर आसा सुलेमान सिद्दीकी पळोवन वचपाची. हांवें पळयलें ताका, हांवें ताका सांगलें की तूं पळोवन वच म्हणून. हो प्रश्न सोडून आज तो दे आर ओनली प्रोबींग. म्हजे कडेन तो व्हिडिओ आयलो कसो. द होल आयडिया इज टू प्रोब दॅट व्हिडिओ अँड वीच इज नॉट एन ऑफेन्स. सपोज तो व्हिडिओ आयलोय म्हजे कडेन आनी धाडलोय म्हाका आनी कशाय माध्यमांतल्यान आयलो, ऑफेन्स कसले रे ते. इट इज ओनली अ पर्सन मेकिंग अ स्टेटमेंट वीच इज गॉन आउट. आज त्याच सुलेमान सिद्दीकीन भारतीय जनता पार्टीचेर टिका करून आज त्याच सुलेमान सिद्दीकीन पुलिसांचेर व्हेरी स्ट्रॉंग एलिगेशन्स केले की गन पॉइंटार दुसरो व्हिडिओ काडलो म्हणून. गन पॉइंटार जर तो दुसरो व्हिडिओ काडलो जाल्यार ताजी माहिती बिफोर एनी वन ऑफ यू कूड नो. हांव गव्हर्मेंट न्यू दॅट देर इज अ सेकंड व्हिडिओ मेड. सायमल्टेनियसली हांव जेन्ना इन्व्हेस्टिगेशनाक वतालो तेन्नाच तो रिलीज कित्याक जाता आनी तो व्हिडिओ फटींग म्हणून पळयल्यारूच दिसता. ताजें इन्व्हेस्टिगेशन जायना. सो दॅट मिन्स खंय तरी तो व्हिडिओ कोणी तरी सरकारांतल्यानच कोणी काडूंक लायलो पुलिसांक. पुलिसान फोर्सिबली ताजे कडेन काडूंक घेतलो अशें म्हाका तरी दिसपाक लागला. आनी आफ्टर दीस नेक्स्ट स्टेटमेंट वेन चार्जशीट इज फायल्ड, इफ आय एम कॉल्ड अगेन टू द पुलीस स्टेशन, दॅट मिन्स दे आर ट्रायंग टू फायंड आउट की तें स्टेटमेंट सेकंड व्हिडिओचे कशें भायर सरतले आनी कशें लिपोवपाचो प्रयत्न आमी करतलो अशें म्हाका तरी दिसता. सुलेमानान एक ते असं म्हणिल्लें की आपण स्वता म्हणजे येवन तुमच्या ऑफिसा कडेन तो पेनड्रायव्ह दवरून गेल्लो म्हणून फर्स्ट व्हिडिओ काडिल्लो तेन्ना. That I don't know. I have not heard that statement. I don't know how that pen drive came. म्हाका काय खबर ना तो पेन ड्रायव्ह कसो आनी कोणी आनी कित्याक लागून म्हजे कडेन पावलो तो. प्रश्न हो आसा की सुलेमान पळ्या उपरांत ताणें एलिगेशन केलें. एलिगेशन म्हजेर करूंक ना, एलिगेशन केलें एका आमदाराचेर, एलिगेशन केलें पुलीस डिपार्टमेंटाचेर. तांकां कोणाकूच पुलिसांनी आपोवना. मागीर सुलेमान अरेस्ट जाल्या उपरांत सुलेमान आनी एक व्हिडिओ काडलो. जो व्हिडिओ व्हायरल केलो, कोणी व्हायरल केलो म्हाका खबर ना, पण तो पर्टिक्युलर मिडिया हावजा कडेन आयलो. तो मिडिया हावजा कडेन पयली पर्टिक्युलरली आयलो कोणा कडल्यान. म्हजो जर व्हिडिओचो सोर्स फायंड आउट करूंक शकता पुलीस जाल्यार त्याय व्हिडिओचो सोर्स पुलिसांनी फायंड आउट करूंक जाय. तो व्हिडिओ आयला म्हणून सरकाराचो आमच्या मुखेलमंत्र्यान स्टेटमेंट केलो की आरे ताजेरूय व्हिडिओ आयला म्हणून. तो पर्यंत कोणाकूच खबर नाशिल्लें व्हिडिओ आसा म्हणून. सो मुखेलमंत्र्याक कशें कळ्ळें तो व्हिडिओ आयला म्हणून, हो एक म्हजो प्रश्न आसा. सिद्दीकीन तो व्हिडिओ पळयल्यारूच कळटा की तो चश्मा घालून तो वाचता कितें दिला तें. डेटी चुकल्या, सगळें चुकलां.
आज सिद्दीकी स्टेटमेंट करता की आपण तो आपल्याक सेकंड व्हिडिओ गन पॉइंटार काढून लायलो म्हणून. आता गन पॉइंटार आसूं जावं कसोय आसूं, आय एम नॉट द पार्ट ऑफ दॅट SIT, त्या टीम विच वेंट टू अरेस्ट हिम. सो त्या टिमीचें इन्व्हेस्टिगेशन जावपाक नाका की सुलेमानाक तो व्हिडिओ काडपाक तुमी खरोच लायलो काय सुलेमानान फटी मारल्या परती की आनी एक व्हिडिओ आपण अशे तरेन काडलो. हें सगळें इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार कोणाक आपोवंक जाय, पुलिसांक आपोवंक जाय जी टीम आशिल्ली थंय. तांचें टावर लोकेशन 17 तारखेच्यान जेन्ना तो म्हणटा की आपूण आपल्याक तांणी पयलींच कस्टडीन घेतिल्लो जाल्यार तांचें टावर लोकेशन आसतलें. ते गेल्ले मरे केरळा, ते गेल्ले मँगलोराक. ते जर गेल्ले जाल्यार तांचें टावर लोकेशन मेळटलें. हाडा मरे तें टावर लोकेशन, तांकां विचारा की हें सगळें फटींग म्हणून. आज तेच पुलीस जांचेर आरोप केले तेच सुलेमाना विरुद्ध आज इन्व्हेस्टिगेशन करतात, तेच पुलीस म्हज्या अगेन्स्ट आज इन्व्हेस्टिगेशन करता. आनी आज सरप्रायझिंगली वेन देर इज आय एम नॉट एन एक्यूज, म्हाका आज 35 BNSS आज नोटीस काडल्या विच इज सेंड टू युजली एन एक्यूज्ड पर्सन अगेन्स्ट whom complaint is pending or some criminal investigation is pending. Am I being investigated for under criminal procedure code or under BNSS? ना न्ही. So that means हे सगळें जे चल्लां this is only to harass me. I am not going to be scared. आज हांव शाबू दाखयल्लो, हांवें शाबू ब्रश आनी टूथपेस्टूय घेवन आयिल्लो की तयारी करून. हांवें आतांय परत सांगलां अरेस्ट करताले एकदाचें करा, कितें तें मागीर कोर्टान पळोवया, कारण जस्टीस अल्टिमेटली प्रिवेल्स एंड आय हॅव फेथ इन ज्युडिशियरी. आज जर हो हॅरेसमेंट असोच कंटिन्यू जालो जाल्यार नेक्स्ट टायम इफ आय गेट एनी अदर समन्स asking me to appear as like an accused person in this case, I will make a choice of going to the High Court and I'll ask that this investigation be monitored by the Honorable High Court or by a retired judge or whatever, and also to probe the second video, the source of it, the circulation of it, and how that video was made. कित्याक आज हांव आयज म्हाका फाल्यां तुका अशें कोंकणीन म्हण आसा, फाल्यां गोंयचो खंयचोय नागरीक म्हज्या पोजिशनार आसपाक शकता. म्हजे कडेन रिसोर्सीस आसा. आय एम अ लॉयर, आय एम फ्रॉम पॉलिटिकल बॅकग्रावंड अँड आय हॅव पीपल हू हॅव स्टूड बाय मी, NGO आसूं किंवा आमचे MLA आसूं वा क्रूज आसूं किंवा आमचे बाकीचे लिडर्स जे हांगा प्रेजेंट आसा ते आसूं, ते म्हजे बरोबर आसता. पूण सामान्य नागरिकाक जर असो हॅरेसमेंट करचो जालो जाल्यार सामान्य नागरीक वतलो खंय? म्हणजे आज पुलिसांक खरेंच लोकांनी भिवपाची गरज आसा काय ना हें CMन सांगचें. ही पुलिसांक भिवपाची गरज आसा म्हणून सामान्य नागरिकांक अशें दिसपाक लागलां. कारण आजचो जो कंडक्ट पुलिसांचो जो आसा पळय जाल्यार आय थिंक इट इज टायम पीपल शूड गेट वरीड अबाउट वॉट इज देअर फेट इन द हँड्स ऑफ गोवा पुलीस. दिस इज एन एम्बेरसमेंट टू गोवा पुलीस. दिस इज एन एब्सोल्यूट एम्बेरसमेंट टू गोवा पुलीस. एंड टू कवर अप दॅट एम्बेरसमेंट लज आपली दाखोवपा खातीर म्हाका चादर कशें वापरता. देर इज नथींग मोर. Amitabh, you mentioned about the 20,000 square meter plot. When you are supposed to highlight this? आमी डॉक्युमेंट मागयल्या, म्हाका दिसता ते डॉक्युमेंट येतले. RTIन मागल्या, थोडे डॉक्युमेंट आमी वेगळ्या तरेन मागल्या की जर आमकां परत हॅरेस करता जाल्यार ह्यो गजाली आमी दाखोवच्यो पडटल्यो की कशे तरेन हे लोक भ्रश्टाचारान भरभटल्या, हे लोक क्रिमिनला भितर इनवॉल्व आसा आनी इतले आसतना आमकां कित्याक त्रास करता अजिबात. आय एम नॉट द वन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर Siddiqui's escape or his ill deeds that he has done. Somebody from their earlier government has been part of that entire criminality